आहे कन्सिलर. ब्युटी ब्लेंडरने छान असं मी सेट केलेलं आहे. आणि आज मी वापरणार आहे स्विस ब्युटीची ही पॅलेट. तर ही मी वापरणार आहे आणि आज मी तुम्हाला सिंपल असा मेकअप दाखवत आहे. ठीक आहे, जास्त ब्रशेस वगैरे तुम्ही बिगिनर लेवलला मी आजचा मेकअप दाखवणार आहे. तर तुम्हाला जर ब्रशेस वगैरे जास्त नको असेल आणि तुम्ही आय शॅडो मध्ये पण खूप बिगिनर असाल तर आपल्या फिंगर्सच्या मदतीने तुम्ही आय शॅडो कसं अप्लाय करायचं ते मी आज तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे पॅलेट तुमच्याजवळ असायला हवी ज्याच्यात सगळे बेसिक शेड्स असतात. तर सर्वात जो लाइटर शेड आहे ना त्यापासून सुरुवात करायची. पॅलेट मधला सगळ्यात लाइटर जो शेड आहे तो तुम्ही अप्लाय करायचा. ठीक आहे, आणि फिंगर्सच्याच मदतीने छान असं अप्लाय करायचं आणि पूर्ण छान ब्लेंड करून घ्यायचा. मी लाइटर शेड घेतला आहे आणि छान असं ब्लेंड करतेय. काही जास्त टूल्स वापरायची गरज नाहीये. तुम्ही बिगिनर लेवलला आहे तर तुम्ही पटकन झटपट असा हा होणारा आय लुक आहे. ठीक आहे, फिंगर्सच्या मदतीने घ्यायचं आणि पूर्ण छान ब्लेंड करून घ्यायचं. छान ब्लेंडिंग करायचं. आता मी काय करणार आहे ना, थोडासा असं डार्क शेड घेतेय. थोडासा मी डार्क शेड घेणार आहे आता आणि तो डार्क शेड ना थोडा इकडे ह्या कॉर्नरला मी अप्लाय करणार आहे. ठीक आहे, बघू शकतात तुम्ही थोडा डार्क शेड मी इथे अप्लाय करते. ठीक आहे, सेम तेच मी इकडे पण करणार आहे. तुम्हाला जर बिगिनर लेवलला असाल ना तर तुम्ही इथे अशी स्टिकी चिकट टेप जो असतो ना आपला टेप तो पण तुम्ही असा अप्लाय करू शकता इथे. त्याने पण खूप सुंदर असं आपल्याला इथे शेप मिळतो. आणि आता मी लास्टला घेणार आहे एक शिमरी शेड आणि तो मी अप्लाय करणार आहे इनर कॉर्नरला इथे. आणि आपला आय लुक पहा किती सुंदर आणि फास्ट झालेला आहे. खूप सोपा आहे, जास्त काही टूल्सची वापरायची गरज नाहीये. खूप सुंदर होतो हा आय लुक. बघा किती सुंदर दिसतंय ना. अशा पद्धतीने आपला आय लुक झालेला आहे. आणि आता मी आयलाइनर अप्लाय करणार आहे. ठीक आहे, मी आयलाइनर अप्लाय केलंय. आणि आता मी अप्लाय करणार आहे मस्कारा. त्यासाठी मी घेत आहे हा कॅम्बरचा ले व्हॉल्यूम मस्कारा. तर मी काजळ अप्लाय केला आहे आणि ही बिंदी अप्लाय केली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही सुद्धा हा अचीव करू शकता. खूप सोपा आणि स्टेप वाईज मी तुम्हाला आज समजवलेला आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ स्टेप वाईज फॉलो करून असा सुंदर मेकअप तयार करा. आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मी खूप इझी पद्धतीने शिकवत असते. मेकअप स्टेप बाय स्टेप सांगत असते. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल मेकअप आणि हेअरस्टाईल अशा टॉपिक्समध्ये तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मेकअप ट्युटोरियल और हेअरस्टाईल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.